वजन वाढलेले लोक लठ्ठपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असतात. डाएट, वर्कआउट, चालणं, धावणं अशा अनेक गोष्टी एकदा तरी ट्राय करून बघतातच, बरोबर ना? काही असेही लोक असतात जे आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून लठ्ठपणा कमी करण्यावर भर देतात. अशाच लोकांसाठी आज आपण एका खास आणि थोडक्यांनाच माहीत असलेल्या भाजीबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे कमळाची काकडी म्हणजेच लोटस रूट. खूपच कमी लोकांना हे नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल. ही खास भाजी कमळाची काकडी म्हणजेच कमळाचं मूळ यांचा वापर भाजी आणि स्नॅक्स म्हणूनही केला जातो. याचे आरोग्याला काय काय फायदे मिळतात हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो लेट्स स्टार्ट. कमळाच्या काकडीचा डाएटमध्ये जर तुम्ही समावेश केला तर तुम्ही लठ्ठपणाचे शिकार होणार नाही. याचं कारण आहे यातील फायबर आणि मेटाबॉलिझम बूस्ट करण्याची क्षमता. ज्या लोकांचं मेटाबॉलिझम फास्ट असतं त्यांच्यात फॅट वाढण्याचा धोका हा फारच कमी असतो. जर तुम्ही संध्याकाळी नाश्त्यासाठी सतत तेलकट किंवा जास्त कॅलरीजचे पदार्थ खात असाल तर त्याऐवजी तुम्ही काहीतरी नवीन म्हणून आणि वजन कमी करण्यासाठी या भाजीचा आहारात समावेश नक्की करू शकता. कमळाची काकडी वाफवून त्यात थोडं लिंबू, मिरपूड, मीठ घालून खाल्लं तर पोटही भरेल आणि वजनही तुमचं वाढणार नाही. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हेल्थ एक्सपर्ट असं सांगतात की कमळाच्या काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे याचा आहारात नक्कीच समावेश करावा. वातावरणातल्या बदलांमुळे होणारा सर्दी, खोकला, ताप किंवा अन्य संसर्गजन्य आजार आणि डायबिटीज पासून सुद्धा हे रूट्स आपल्याला नक्कीच वाचवू शकतात. डायजेशन साठी सुद्धा ही भाजी खाल्ल्यानं चांगलं होतं. कमळाच्या काकडीमध्ये फायबर देखील भरपूर प्रमाणात असतं. हे फायबर आपली डायजेशन सिस्टीम साफ ठेवण्यास आणि त्याची क्रिया अधिक चांगली करण्यास फायदेशीर ठरतं. जेव्हा पचन चांगलं होतं तेव्हा मेटाबॉलिझम आपोआप वाढतो आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळीवर होत असतो. इतकाच काय तर तुम्ही याला विटॅमिन्सचा खजिना सुद्धा नक्कीच म्हणू शकता. कमळाच्या काकडीमध्ये विटॅमिन्स बी आणि विटॅमिन सी सुद्धा भरपूर असतं. यात पोटॅशियम आणि आयर्नही भरपूर प्रमाणात असतात. याने आपली त्वचा आणि हाडं सुद्धा हेल्दी राहण्यास फार मदत मिळते. पोटॅशियम आपल्या शरीरात सोडियमचं प्रमाण रेग्युलेट आणि ब्लड प्रेशरला मॅनेज करण्याचं काम करतं. याने शरीरातील रक्तप्रवाह योग्य राहतो. तसंच तुम्हाला हाय बीपीची समस्या सुद्धा होत नाही. या भाजीमध्ये असणारे काही विशेष कंपाऊंड, विशेषतः विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, आपल्या मेंदूतील न्यूरल रिसेप्टर्सशी संवाद साधतात आणि त्यामुळे स्ट्रेस लेवल हा कमी होतो. ज्यांना सतत डोकं दुखणं, झोप न लागणं किंवा चिडचिड होण्याची समस्या असते त्यांनी दर आठवड्यातून 2 वेळा तरी ही भाजी आहारात घ्यावी. याचा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. ही माहिती कशी वाटली आणि अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा.